2025 पुरुषांच्या वेदनेचं दुर्लक्षित वर्ष. 2025 खूप काही घडलं, पण खूप काही शिकवून गेला. पण या वर्षात पुरुषांसोबत जे घडलं ते अस्वस्थ करणारं होतं. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्न आणि लग्नानंतरचे धडे आता खूपच भीतीदायक वाटू लागले. लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ असं आपण सगळेच म्हणतो, पण 2025 मध्ये अनेक पुरुषांसाठी लग्न हेच त्यांच्या आयुष्याचा शेवटचं कार्य ठरलंय. कुणाचा मृत्यू थंड डोक्यानं आखलेल्या कटातून झाला, तर कुणी कायदेशीर आणि मानसिक तणावाखाली स्वतःचं आयुष्य संपवलं. या कहाण्या केवळ गुन्ह्यांच्या नाहीत, त्या नातेसंबंध, विश्वास आणि न्यायव्यवस्थेच्या मर्यादांवर प्रश्न विचारणाऱ्या वास्तवकथा आहेत. मेघालय हनीमून मर्डर प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला. लग्नानंतर अवघ्या काही दिवसात राजा रघुवंशीचा मृतदेह दरीत आढळला. तपासात पत्नी सोनम, तिचा प्रियकर आणि सुपारी किलर त्यांच्या संगनमताने रचलेला कट समोर आला. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि थंड डोक्याने आखलेला निर्दय डाव, या सगळ्यामुळे हनीमूनचा आनंदाचा प्रवास थेट मृत्यूकडे वळल्याचं भयावह वास्तव उघड झालं. मेरठमधील ब्लू ड्रम प्रकरण तर अक्षरशः अंगावर काटा आणणारं ठरलं. पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकरानं पती सौरभची निर्गुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे सिमेंटनं भरलेल्या ड्रम मध्ये लपून ठेवले गेले. धक्कादायक बाब म्हणजे घरात मृत्यू दडलेला असतानाच दोघेही सुट्टीसाठी बाहेर फिरायला गेले. आतल्या भिंतीमध्ये लपलेला मृत्यू आणि बाहेर सुरू असलेलं नेहमीसारखं आयुष्य, हीच त्या घटनेतील सर्वात भयानक आणि सुन्न करणारी बेफिक्री होती. भिवानीमध्ये युट्यूबर प्रवीणचा गळा आवळून निर्गुण खून करण्यात आला. पत्नी आणि तिच्या प्रियकराने मृतदेह दुचाकीवरून नेऊन नाल्यात फेकल्यानं तपासात उघड झालं. सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण घटना उघडकीस आली. कॅमेरा समोर हसरा चेहरा, पण घराच्या आत मात्र विश्वासघाताची काळी कथा सुरू होती. आंध्र प्रदेशमध्ये नवविवाहित तेजेश्वरचा सिकल्स आणि चाकूने निर्गुण खून करण्यात आलाय. या हत्येमागं पत्नी, तिचा प्रियकर आणि सासू यांनी संगनमताने रचलेला कट असल्याचं तपासात समोर आलं. तर सिद्धार्थनगरमध्ये श्रद्धेचाच गैरवापर झाला. प्रसादात विष मिसळून पतीचा जीव घेण्यात आला. इथं भक्ती आणि विश्वासच मृत्यूचं कारण ठरलंय. या हत्या जितक्या भयानक, तितक्याच मनसुन्न करणाऱ्या काही आत्महत्या. याच पार्श्वभूमीवर अतुल सुभाष सारखी प्रकरणं पुन्हा चर्चेत आली. कायदेशीर प्रक्रियांचा गैरवापर, दीर्घ खटले आणि मानसिक छळ, या सगळ्यात पुरुषांची बाजू कुठे हरवते हा प्रश्न पुन्हा उभा राहिला. या सगळ्या घटनांच्या प्रश्न प्रणालीत 2025च्या अखेरीस एक नवा मुद्दा पुढे आला. नॅशनल कमिशन फॉर मेन बिल 2025. पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग, खोट्या तक्रारींवर कठोर शिक्षा, अटकेपूर्व चौकशी आणि जलद कुटुंब न्यायालय, अशी त्यांची मांडणी आहे. समर्थक म्हणतात हा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. विरोधक म्हणतात महिलांच्या संरक्षणावर परिणाम होऊ शकतो. विधेयक पास होईल की नाही हे अजून अनिश्चित आहे. पण 2025 एक गोष्ट ठळकपणे सांगून गेला. नातेसंबंध तुटताना, कायदे अडकवताना आणि समाज निकाल देताना पुरुषही असहाय्य होऊ शकतात. आणि इथे शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की महिलांना सुरक्षा देताना पुरुष असहाय्य आणि